हाय, मी पूजा आणि मी नागपूर जिल्ह्यात राहते. दादाच्या शेतात फायनली पोहोचलो आणि दादाच्या शेतात लसणाचा बाग खूप सुंदर आलेला होता. त्यांनी थोडे-थोडे झेंडूचे फुलं सुद्धा लावले होते. त्यांनी पोपट, वालाच्या शेंगा आणि तुरीच्या शेंगा आणि पराटी अशा खूप साऱ्या तिथे लावलं होतं शेतामध्ये. तर आम्ही सर्वात आधी तुरीच्या शेंगा तोडल्या. ते आले तेवढ्यातच त्यांनी मसाले भात आणि कढीचा टिफिन घेऊन आले होते. तर मला माझी सिस्टर म्हणते, "तू जिजूला खूप कामं सांगते." मी म्हटलं, "हो, करावं लागते ना." अरे, अधिकार आहे म्हटलं त्यांचा करण्याचा. त्यानंतर आमचे जावई ते एका झोपडीत गेले. बसण्याची सुविधा करण्यासाठी त्यांनी एक बोरी घेऊन आले. बोरी घेऊन आले आणि ती एका तुळशीच्या झाडाखाली ते सगळे ती बोरी वगैरे टाकली आणि तिथे सगळेजण माझे पप्पा वगैरे सगळेजण आम्ही सगळेजण तिथे बसले. आम्ही त्या तुरीच्या शेंगा मस्त तोडण्यात बिझी होतो. त्यानंतर पाण्याची तहान लागलेली होती आणि आधी भाऊ विहिरीतून पाणी वगैरे घेऊन आला आणि सगळ्यांनी पाणी वगैरे पिलं. त्यानंतर मी माझ्या एका आयडीवर ब्लॉगिंगची सुरुवात केली होती. तर सगळेजण म्हणत होते मला, आता काय ताई तू ब्लॉगिंग कर आणि इंट्रोडक्शन कर. तर ही माझी आई आहे. कुपाकुपात जाऊन ती शेंगा तोडत होती. ती खूप हसत होती. मी तिचं इंट्रोडक्शन देत होती. तर ती शेंगा वगैरे तोडल्या आणि माझ्या पप्पाला सुद्धा म्हटलं, की "पप्पा तुम्ही पण थोडासा हातभार लावू लागा." पण माझे पप्पा कुठे हातभार लावू लागते, बसले. म्हणजे बसण्याचं पण एक काम असते ना, असे ते म्हणत होते. तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक शेअर करा आणि प्लीज मला फॉलो सुद्धा करा. बाय.